नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या दवणे आजींच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला पानी का पैसा पानी में ही गोष्ट सांगते. पानी का पैसा पानी में. तर अशी गंमत होते. एक दूधवाला असतो. ही गोष्ट फार पूर्वीची आहे, आत्ताची नाही आहे. मी तुम्हाला पूर्वीच्याच गोष्टी सांगते. तर तो दूधवाला काय करायचा, या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात, असं लांब लांबच्या गावात जाऊन आपल्याकडचं दूध विकायचा. पण तो जाताना काय करायचा, मध्येच तळं लागायचं ना. मग त्या तळ्यातलं पाणी घ्यायचा, अर्धं पाणी त्या दुधात ओतायचा आणि असं दूध पातळ करून लोकांना तो विकायचा. तर एक दिवस त्याचं दूध विकतो वगैरे आणि नंतर वसुलीला जातो. आपण लोकांना महिनाभर दूध दिलं, आता आपल्याला त्याचे पैसे पाहिजेत. तो लोकांकडे वसुलीला जातो, पैसे वगैरे घेतो आणि परत येतो. आता ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात जाताना त्याला मध्ये जंगल लागतं. तर मग काय होतं, त्याला त्याच्या बायकोनी शिदोरी दिलेली असते. तर तो ह्या परत येतो. तर बघतो तर आता खूप ऊन झालंय, कुठेतरी झाडाखाली बसून आपण काहीतरी 4 घास खाऊया असं त्याच्या मनात येतं. म्हणून तो एक गर्द छायेचं असं झाड बघतो आणि त्याच्या छायेखाली म्हणजे सावलीखाली बसतो. आपल्या पत्नीने दिलेली काय जी भाजी भाकरी किंवा चपाती भाजी जी होती ती तो खातो. त्याला थोडंसं पाणी पितो, त्याला बरं वाटतं. छान गार वारा सुटलेला असतो. तर तो म्हणतो जरा आपण लवंडावं, असं म्हणतो. जरा तिकडचा एक दगड घेतो आणि त्याच्यावर डोकं ठेवून असं झोपतो. पण असं होतं त्याला तितक्यात छान गाढ झोप लागते आणि जो बटवा असतो तो शेजारीच असतो त्याच्या. पण झोपेत त्याच्या लक्षात राहत नाही आणि काय होतं, त्या झाडावर बरीच माकडं बसलेली असतात. तर ते माकडं खाली उतरतात. असं इकडे इकडे बघतात. माकडांची नजरच नुसती अशी शोधक असते बघा. काय मिळते काय मिळते काय. त्यांना तो बटवा दिसतो. त्या माकडांना वाटतं ह्याच्यात काहीतरी खायला असेल, म्हणून ते बटवा घेतात आणि वर झाडावर जाऊन बसतात. आणि एक एक जण त्याच्या हात घालून बघतो, अरे असं असे 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 बघतात अगदी. पण काय ही काय खायची वस्तू नाही. दाताने चावून बघतात, खाण्यासारखं काहीच नाही. मग त्यांना काय खायचं नाही म्हटलं तर ते फेकून देतात. सगळीकडे इकडे पैसे फेक, तिकडे पैसे फेक. काही पैसे जमिनीवर पडतात, काही पैसे ते जवळ तळं असतं त्या तळ्यात उडून जातात. नोटा उडून जातात तळ्यामध्ये, वारा सुटलेला असतो तर. काही पैसे ते नाणी फेकून देतात तिकडे तळ्यात. आणि हा आपला झोपलेलाच असतो शांत. थोड्या वेळाने ह्याला जाग येते आणि बटवा घ्यायला जातो. अरे, बघतो तो बटवा कुठे. त्याला काळजात धस्सच होतं की कुठे गेला माझा बटवा. इकडे इकडे शोधतो, पैसे पडलेले दिसतात. हा काय प्रकार. त्याला काही काही केलं कळेच ना की हे काय झालं. मग त्याचं झाडावर लक्ष जातं. बघतो तो काय, अरे चमारी, आपला बटवा ह्या माकडाने पळवला. आता काय करणार. पण तो मग जमिनीवर जेवढे पैसे पडलेले असतात तेवढे उचलतो आणि घेतो. मग तेव्हा त्या माणसाच्या लक्षात येतं की अरे छान, आपण काय केलं आयुष्यभर. आपण आयुष्यभर लोकांना फसवलं. ह्याच तळ्यातलं पाणी आपण आपल्या दुधात मिसळलं. हां, जेवढे पैसे जेवढ्या पैशाचं मी खरं दूध विकलं तेवढे पैसे आज मला मिळाले आणि जेवढ्या पैशाचं मी पाणी विकलं तेवढे ते पैसे माझे सगळे पाण्यात गेले. पानी का पैसा पानी में. आवडली काही गोष्ट, छोटीशी गोष्ट. म्हणून आपण जे कुठचं काम करतो ते इमानदारीने करावं. देव सगळं बघत असतो. हा असा प्रकार होतो. आपल्याला कळत नाही, पण देवाच्या लाठीमध्ये आवाज नसतो. म्हणून आपण आपलं काम नेकीने करावं. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.